प्रशिक्षणार्थी PSI भागवत ज्ञानोबा मुलगीर मूळचा परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातील महातपुरी गावचा रहिवासी. सोशल मीडियावर चांगला सक्रिय असल्याने लोकांना तो बऱ्यापैकी माहित आहे. पण आता तो चर्चेत येण्याचं कारण अतिशय संतापजनक आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका 25 वर्षीय मैत्रिणीला त्याने कॅफेत नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली. त्यावर भागवत मुलगीरने तिला त्यांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गर्भपात घडवून आणला. भागवत मुलगीरवर असे गंभीर आरोप या प्रकरणातील पीडित तरुणीने केलेत. तिच्या तक्रारीवरून आता संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात PSI भागवत मुलगीर याच्यावर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे यात आरोपीचे वडील आणि बहीण यांनी सह आरोपी करण्यात आले आणि त्यांचा या प्रकरणात कसा संबंध आहे, पीडित तरुणीने दिलेली सगळी तक्रार काय आहे, यावरून हा सगळा प्रकार ब्लॅकमेलिंगचा असू शकतो अशा चर्चा काय होत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर भागवत मुलगीरने काय आता त्यांचा या प्रकरणात कसा संबंध आहे, पीडित तरुणीने दिलेली सगळी तक्रार काय आहे, त्यावरून हा सगळा प्रकार ब्लॅकमेलिंगचा असू शकतो अशा चर्चा काय होत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर भागवत मुलगीरने काय प्रतिक्रिया दिली आहे, नक्की घडलंय तरी काय, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका. मंडळी, या घटनेतील 25 वर्षीय पीडित तरुणीने संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार काय आहे ते आधी पाहूयात. माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार पीडित तरुणी देखील मूळची परभणी जिल्ह्यातलीच आहे. मागील काही महिन्यांपासून ती छत्रपती संभाजीनगर शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आली होती. भागवत मुलगीर हा देखील या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. दोघेही एकाच जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांची ओळख झाली, मैत्री झाली आणि त्यांचं रूपांतर पुढे प्रेम संबंधात झालं. फेब्रुवारी 2024 मध्ये भागवतने पीडित तरुणीला शहरातील अजबनगर कमानी जवळील MH20 या कॅफेत बोलावून घेतलं. त्या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित तरुणी गर्भवती राहिली. पण ही बातमी ऐकून भागवत पूर्णतः हादरला. त्याने पीडित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. शिवाय त्या दोघांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली आणि बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या. यातून गर्भपात झाला आणि भागवत मुलगीरने त्या तरुणीपासून स्वतःची सुटका करून घेतली. भागवतने त्या तरुणीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर भागवत मुलगीर पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं तक्रारीत म्हटले. भागवतचा कॉन्टॅक्ट होत नसल्याने शेवटी पीडित तरुणीने त्याच्या वडिलांना व बहिणीला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्यांनी देखील तुला जे करायचं ते कर असं म्हणून पीडितेला धमकावलं. अखेर संतप्त झालेल्या पीडित तरुणीने मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचार प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली. प्रशिक्षणार्थी PSI भागवत मुलगीरवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात त्याची बहीण व वडिलांना देखील सह आरोपी करण्यात आले. 17 नोव्हेंबरला सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पण पंचनामा सुरू असताना पोलिसांनी ही माहिती लपवून ठेवल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचण्याआधीच आरोपी PSI फरार झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून आरोपी भागवत मुलगीरचा शोध सुरू असून गुन्हा दाखल झाला त्यावेळी तो नाशिक अकादमीत पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत होता. दुसरीकडे शहर पोलीस व मनपाने संयुक्तरित्या संबंधित कॅफेवर कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी शहरातील कॅफेमध्ये बलात्काराचे जवळपास 3 गुन्हे दाखल झाल्याचं बोललं जात आहे. शिवाय त्या ठिकाणी नशेखोरीचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. त्यामुळे कॅफेमध्ये नक्की चाललंय तरी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता आरोपी PSI भागवत मुलगीरने केलेल्या या कारनाम्याची चर्चा काय होतीये, तर तो फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवर खूप सक्रिय आहे. तो स्वतःला शेतकरी पुत्र PSI असं संबोधतो. इंस्टाग्रामवर त्याचे जवळपास 3 लाख फॉलोअर्स असून त्याचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात. 10 एप्रिल 2021 मध्ये तो PSI परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसते. प्रतिकूल परिस्थितीतून येऊन त्याने PSI होण्यासाठी केलेले कष्ट, त्याचा संघर्ष, त्याची ट्रेनिंग, सक्सेस स्टोरी यावर आधारित तो स्वतःचा व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यातून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देतो. पोलीस भरतीची तयारी, अभ्यासक्रम, कमी वयात पोलीस अधिकारी कसं बनायचं याबद्दल तो मार्गदर्शन करतो. त्याच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळतात. त्यामुळे तो महाराष्ट्रातील एक आदर्श पोलीस अधिकारी म्हणून व्हायरल होता. पण आता त्याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे त्याचं करिअर संकटात सापडलंय. अहोरात्र मेहनत करून, जीवाचं रान करून एखादा मुलगा आपली MPSC पोस्ट काढत असतो.
पण भागवत मुलगीरने केलेली एक चूक आणि त्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं आता बोललं जात आहे. तर काहींच्या मते घडलेला प्रकार हा परस्पर सहमतीने झालेला असावा. आता तो तरुण PSI झाल्याने त्याला ब्लॅकमेल तर केलं जात नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय. याशिवाय पीडित तरुणीने घटनेनंतर तब्बल 20 महिन्यांनी तिची तक्रार पोलिसात दाखल केली. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं असल्याचं आता बोललं जात आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, अशी प्रतिक्रिया PSI भागवत मुलगीरने त्याच्या भावी अधिकारी या इंस्टाग्रामवरील ग्रुपवर दिली आहे. प्रतिक्रिया त्याने आपल्या भावी अधिकारी या इंस्टाग्रामवर केली आहे. पण फरार आरोपी ट्रेनी PSI भागवत मुलगीरला अटक केव्हा होते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.